नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी संधीवर चर्चा करणार आहे जे खूपच मोठी आणि खूपच जबरदस्त आणि लायबिलिटी फ्री, रिस्क फ्री ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्याचं नाव आहे tetherfly.io ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये भरपूर लोकांनी खूप चांगला अर्निंग केलेलं आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेऊया. जर तुम्ही या प्रोजेक्टमधून पैसे कमवायचे तर लास्टपर्यंत ह्या व्हिडिओला पूर्ण बघा. दिस इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिले डिस्क्लेमर, इकडे कोणतीही ROI किंवा फिक्स किंवा गॅरंटीड इन्कम नाही आहे. म्हणजे हे प्लॅन फक्त समजण्यासाठी, हे डिस्कशन एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. राईट, पुढे आपण जाऊया. USDT तिथर म्हणजे जसं नावानेच समजतोय tetherfly, तर तिथर जे आहे कॉईन मार्केट कॅपिटल.comचा कॅपचा हा 3rd रँकची क्रिप्टो करन्सी आहे. राईट, ज्याची मार्केट कॅपिटलायझेशन $68 बिलियन आहे. म्हणजे की ह्याच्यामध्ये अनलिमिटेड पॉसिबिलिटी आहे. अनलिमिटेड USDT आपण tetherflyमध्ये कमवू शकतो आणि आपला जो कमवलेली करन्सी आहे ते कमी जास्त रेट होणार नाही आणि एक स्टेबल प्राईजवर राहणार. त्यामुळे काही काळजी घ्यायची गरज नाही, कारण भरपूर लोक क्रिप्टोमध्ये कमवलेले पैसे 50% इवन 10 टाइम्स लेसमध्ये चालू आहे. राईट, क्रिप्टो मार्केट क्रॅशमुळे. बट USDT कधीही खूप जास्त वरती किंवा खूप जास्त खालती जाणार नाही, त्यामुळे लॉस पण नाही होणार आणि जॉईनिंग अमाऊंट पण वाढेल नाही, त्यामुळे जॉईनिंग पण स्लो होणार नाही. तर युनिक आणि रेव्होल्युशनरी म्हणजे एक खूप क्रांतिकारी सिस्टम क्रिएट झालेला आहे, ज्याच्यामध्ये ॲल्गोरिथम बेस्ड आणि 2x2 मॅट्रिक्स, त्याच्यावरती आपण बोलूया पुढे. विजन, पुढे डिसेंट्रलाइज स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, NFT मार्केटप्लेस, डेफी लेअर 1 ब्लॉकचेन आणि Web3 कनेक्ट, हे सगळे प्रोजेक्ट्स पुढे घेऊन येणार आहे. tetherflyची मॅनेजमेंट रोडमॅपमध्ये पण तेच समजवलं आहे की इकडे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 1 लाखची कम्युनिटी झाली तर इकडे सिस्टम आपलं स्वतःचा DeFi टोकन घेऊन येणार आहे, ज्याचं नाव आहे, आपल्याला समजणार येणारं व्हाईट पेपर जसंच इश्यू होणार आहे. तर जॉईनिंग अमाऊंट 27 USDTचं आहे, $27 इकडे. आता जे कम्युनिटी बिल्डिंग जसं रोडमॅपमध्ये दाखवला की फर्स्ट जे स्टेज आहे कम्युनिटी बिल्डिंग आणि आयडियावरती सिस्टम काम करते आहे आणि कम्युनिटी तयार झाल्यानंतर इकडे टोकन, NFT वगैरे सगळं काही प्रोजेक्ट येणार आहे. बट ह्या कम्युनिटी बिल्डिंग प्रोजेक्टमध्येच आपण करोडो डॉलर कमवू शकतो, लाखो डॉलर कमवू शकतो, अशी संधी आहे. जॉईनिंग अमाऊंट जसं $27 इकडे कोणी पण जॉईनिंग केली तर पूर्ण $27 डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. डायरेक्ट इन्कम, लेवल इन्कम, F6 स्पिलओव्हर मॅट्रिक्स, युनिव्हर्सल, रँक ऑटोपूल आणि क्लब. आता एक एक करून आपण सगळे इन्कमला समजूया. पहिला जे इन्कम आहे डायरेक्ट इन्कम, ज्याच्यामध्ये $7 प्रत्येक जॉईनिंगच्या मागे, प्रत्येक रेफरलच्या मागे तुम्हाला एकदा नाही, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तो रिटॉपअप करणार तेव्हा तुम्हाला $7 भेटणार. इनफॅक्ट सगळे पैसे परत $27चे टॉपअप केल्यावरती सगळे डॉलर परत तसेच डिस्ट्रीब्यूट होणार. लेवल इन्कम $5.5. जसंच तुमचे लेवल 1मध्ये कोणी पण इकडे एंट्री घेतलं आहे तर त्याचे डायरेक्टचे तर $7 येणार, प्लस लेवलमध्ये पण $2 अजून तुम्हाला इकडे भेटणार. लेवल 2मध्ये $1, ज्याच्यासाठी 1 डायरेक्ट करणे जरुरी आहे. फक्त 1 डायरेक्ट केल्यावर तुमची सेकंड लेवलची इन्कम ओपन होऊन जाते आणि तिसरा डायरेक्ट केल्यावरती सगळे 20चे 20 लेवल ओपन होऊन जाते. पुढचे 3 ते 5 लेवलमध्ये 20 सेंट आहे, 6 ते 10व्या लेवलपर्यंत 10 सेंट आहे आणि 11 to 19 लेवलपर्यंत 0.05 आणि फायनली 20th लेवलवर $1. तर हे लेवल इन्कम पण खूप मोठी इन्कम आहे, कारण 20 लेवलमध्ये टीम जे काय बनणार त्याची इन्कम काय ना काय तुम्हाला येत राहणार. नेक्स्ट आहे F6 स्पिलओव्हर मॅट्रिक्स. F6 स्पिलओव्हर मॅट्रिक्स जर बघायला गेले तर हे वर्किंग आणि नॉन वर्किंग दोघांचं कॉम्बिनेशन टेबल आहे. ह्याच्यामध्ये ओन्ली 6 प्लेसमेंट असतात, 6 प्लेसेस असतात. जसं लाईन 1 आणि लाईन 2. लाईन 1मध्ये 2 प्लेसमेंट आहे, लाईन 2मध्ये 4 प्लेसमेंट आहेत, त्या दोघांच्या खाली अजून त्यांचे 2-2. तर लाईन 1चे पेमेंट अपलाईन किंवा वरती जाणार, लाईन 2चे 3 पेमेंट तुम्हाला भेटणार आणि लाईन 2चे 4th पेमेंट परत अपलाईनमध्ये जाणार. म्हणजे 3 पेमेंट वरती जाणार, वरतून क्रॉसमध्ये पण जाणार, अपलाईन क्रॉस लाईन, राईट, आणि 3 पेमेंट तुम्हाला भेटणार ज्याच्या थ्रू ते रेफर झालेले. आता ही जे प्लेसमेंट आहे 6चे 6 हे तुमच्या माध्यमातून डायरेक्ट जॉईनिंग पण असू शकतात. अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉसलाईन कुठूनही हे प्लेसमेंट आली तर तुमच्या डाऊनमध्ये प्लेस होत जाणार. असे करून F6 स्पिलओव्हर मॅट्रिक्समध्ये $10चा पण स्लॉट आहे. जर तुम्हाला $10 पण इन्कम घ्यायचं आहे
एकदा जर सायकल फिरला तर 3 पट भेटतात, म्हणजे $10चा स्लॉट बाय केला आणि एकदा स्लॉट जर रिसायकल झाला तर तुम्हाला $30 येणार. परत तो स्टॉप नाही, कारण याचं काही एक्सपायरी डेट नाही, कोणतंही लिमिटेशन नाही आहे, किंवा अनलिमिटेड इकडे आपण रिसायकल होणार, अनलिमिटेड वेळा आपण अर्निंग करू शकतो. प्लस वर्किंग आणि नॉन वर्किंग दोन्ही एकच मॅट्रिक्समध्ये चालू आहे. 20, 40, 80 जे पण स्लॉट तुम्ही बाय करणार त्या स्लॉटमधून तुम्हाला इन्कम स्टार्ट राहून जाणार. कारण जर तुम्ही नाही केलं आणि तुमच्या डाऊनमधून कोणी केला किंवा क्रॉस लाईनमधून तुम्हाला ते स्पिल ओव्हर नाही भेटणार, तर हे बाय करून आपल्याला ठेवायचं आहे, तर मॅक्सिमम इन्कम करता येणार. युनिव्हर्सल पूल एक पॅसिव्ह इन्कम आहे, हे ग्लोबल मधून चालणार. जसंच तुमची ID $27ची लागली, तुमचं एक प्लेसमेंट ॲज अ युनिव्हर्सल पूलमध्ये होतो $5. तुमच्या डाऊनमध्ये ची एंट्री झाली ग्लोबल ऑटो पूलनी, राईट, तुमच्यानंतर, तर त्याचे $5 तुम्हाला भेटणार. तसंच बी आला, युनिव्हर्सल पूल काय म्हणतो की एकचे पैसे भेटणार, सेकंडचे पैसे रिएंट्रीमध्ये जाणार, आणि परत रिएंट्री झाली तुमची U1. आता तुमची ह्या ID युनिव्हर्सल पूलमधून आउट झाली आहे, तुम्हाला इन्कम येणार ह्या U1वरती, आणि U1च्या खाली जेव्हा 2 लोक होतात तर सेकंड सायकलचे तुम्हाला 2 रिएंट्री भेटतात, U2 आणि U3. तसंच इकडे ची पण सेकंड सायकल झाली, सेकंड सायकल एला पण डबल रिएंट्री भेटणार, प्रत्येकाची तशीच हे सिस्टम रन होणार, राईट. आता जर बघायला गेले तर इकडून लास्टची लाईनमध्ये 8 IDजमधून 2 ID फक्त न्यू आली, E आणि F. 6 ID सिस्टमनी जनरेट केली, ज्याच्यामुळे 75% सिस्टम काम करतो, 25% फक्त आपण लीडर्स लोकांनी जर काम केलं तर सगळ्यांना नॉन वर्किंग येणार. प्लस पुढे जसं सिस्टम अजून खालती येतो तर 90% सिस्टम काम करते आणि 10% फक्त टीमवर्क होतो. जर ह्याची प्रॉफिटेबिलिटी बघायला गेले तर पहिले सायकलचं $5 भेटणार, सेकंड सायकलमध्ये 2 रिएंट्री, थर्ड सायकलमध्ये तुम्हाला भेटणार $10, म्हणजे 2 ID U2 आणि U3ने $5 आले तर तुमचे झाले $10. सायकल 4मध्ये तुमची 4 रिएंट्री होणार, आणि सायकल 5मधून 4 IDमधून तुम्हाला इकडे $5 म्हणजे $20 येणार. म्हणजे हे खूपच अमेझिंग आहे, कारण प्रत्येक ऑड सायकलचे 1, 3, 5, 7, 9चे तुम्हाला इकडे पैसे भेटतात, आणि 2, 4, 6, 8 प्रत्येक इव्हन सायकलचे तुम्हाला इकडे रिएंट्री होते, जेणेकरून तुमची डबल रिएंट्री, डबल IDज तयार होत जाते. आणि असं करून जर 25 सायकलचं इकडे जर कॅल्क्युलेशन केला तर 24व्या सायकलमध्ये 4000 रिएंट्री होते, 25व्या सायकलमध्ये 25 × 5 4000 × $5 म्हणजे $20,400 येतात, राईट. आणि $20,500, आणि जर टोटल केला 25 सायकलचे तर जवळपास $40,000 इकडे आपली अर्निंग होते, राईट. आणि हे $40,000 घेण्याचा कोणताही फिक्स टाईम पिरियड नाही आहे, हे 2 वर्षात पण येऊ शकतात, 1 वर्षात पण येऊ शकतात, आणि 6 महिन्यामध्ये पण येऊ शकतात. हे टोटली डिपेंड करतोय स्पीड ऑफ द कम्युनिटी. तर हे तर आपल्याला येणारच, बट आपल्याला काम करून जास्त पैसे कमवता इकडे येणार आहे. जसं रेसर क्लब, तुम्ही 6 दिवसात फक्त 6 डायरेक्ट केले तर तुमची इकडे रेसर क्लब अचीव होऊन जाते. रेसरमध्ये $0.25 प्रत्येक टॉपअप आणि रिटॉपअपमध्ये ग्लोबलमधून जेवढी ID लागली आहे त्या IDजची $0.25 प्रत्येकाचे इकडे येणार, आणि जेवढे लोक रेसर क्लब अचीवर आहे प्रत्येकाला इकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार, राईट. म्हणजे समजा $1000 रेसर क्लबमध्ये जमा झाले आणि 10 अचीवर आहे तर प्रत्येकाला $100, 100 अचीवर आहे तर प्रत्येकाला $10. सेम लीडर क्लब बोनस $0.5 प्रत्येक ID आणि रिटॉपअप आणि टॉपअपमधून काढलं जाणार. आणि जे लोकांनी 10 डायरेक्ट प्लस 3 लोकांचे डाऊनमधून 10 डायरेक्ट अचीव करून घेतले त्या लोकांना लीडर क्लब क्वालिफिकेशन होऊन जाणार, म्हणजे स्वतःचे 10 आणि कोणतेही 3 लोकांच्या डाऊनमधून टीममधून 10 डायरेक्ट करून घेतले तर तुम्ही इकडे लीडर क्लब अचीव होतात. लीडर क्लबमध्ये $0.5 प्रत्येक एंट्री आणि रिटॉपअपमधून जाणार, आणि जेवढे अचीवर आहे प्रत्येकाला इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार. टर्म्स अँड कंडिशन, रजिस्ट्रेशन फ्री आहे, $27 मिनिमम ॲक्टिवेशन आहे, म्हणजे की प्रत्येकजण ॲटलिस्ट ₹2300-2400 इंडियन रुपीजमधून स्टार्ट करू शकतो. 5x लिमिट आहे विड्रॉलचं. विड्रॉल जर तुम्ही घेत गेले तर $135 लिमिट आहे. त्यानंतर रिटॉपअप जर ID टू ID ट्रान्सफर केला किंवा ID ॲक्टिवेशन केला, स्लॉट बाय केला किंवा कोणतीही कम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही फंड यूज केले तर तुमची विड्रॉल लिमिट कमी नाही होणार. प्लस विड्रॉलचे जे $2 ते पण तुमचे वाचू शकतात जर ID टॉपअप केलं तर. विड्रॉल घेतलं तर $2 विड्रॉल फीज आहे प्रत्येक विड्रॉलचे. पहिले $1 $3 विड्रॉल करा किंवा $1000 करा, फक्त $2 विड्रॉल फीज जाणार. फायनली
एक असं जबरदस्त कॉन्सेप्ट रँक ऑटोपूल, ज्याच्यामध्ये एक आय डी जर $27 लागली तर $3.75 10 लोकांना डिस्ट्रीब्यूट होणार, म्हणजे 0.375 10 लोकांची आय डीला नॉन वर्किंग ऑटोपूल जाणार, ज्याच्यामुळे 10 लोक ॲक्टिवेट होऊन जाणार. स्टार रँक पहिला बाय डिफॉल्ट होऊन जातो. स्टारमध्ये तुम्हाला टोटल इन्कम येते. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 0.375, मग सेकंड 0.75, असे करता करता ग्लोबलमधून तुमच्या खाली 10 इन्स्टॉलमेंट पूर्ण झाले तर तुम्हाला इकडे भेटतात $384. सेकंड, जर $384 घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2 डायरेक्ट करायचा आणि गोल्ड पूल अपडेट करायचा. गोल्ड अपग्रेडसाठी इकडे जे गोल्ड पूलसाठी तुम्हाला फक्त $20 अपग्रेड करायचा, म्हणजे हे $384 घेण्यासाठी 2 डायरेक्ट आणि गोल्ड पूल अपग्रेड केला, ज्याच्यामधून $7 डायरेक्टला भेटणार, ज्याच्या थ्रू झालेला $5.5 लेवलमध्ये, आणि पूलमध्ये $7.5 प्रत्येकाला 10 लेवलला डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार, म्हणजे की $0.75 प्रत्येक लेवलला. असेच करता करता नेक्स्ट गोल्डचे जे $768 आले त्याला घेण्यासाठी तुम्हाला प्लॅटिनम अपडेट करायचं आहे. प्लॅटिनमसाठी तुम्हाला $40 अपग्रेड करायचा आहे आणि 2 डायरेक्ट अजून करायचे. परत त्याच्यात पण इन्कम चालू होऊन जाणार, त्याची टोटल इन्कम होते $1500. नेक्स्ट आहे सफायर. सफायरचा अपग्रेड केला तसंच तुम्हाला $3000 इकडे येतात ग्लोबलमधून, आणि असे करता करता टोटल जे आहे आपली अपग्रेड जाते $1260 बट आपल्याला टोटल इन्कम येते अप्रॉक्सिमेटली $48,000, राईट. सो दिस इज द अल्टिमेट इन्कम रँक ऑटोपूल. आता रिकमेंडेशन, आपल्याला सुरुवातीसाठी $27 तर आय डी लावायचीच आहे, प्लस F6मध्ये 10, 20, 40 आणि 80 4 स्लॉट तुम्ही F6चे घेतले आणि 3 अपग्रेड तुम्ही रँकचे घेतले, राईट. मिनिमम $317 जर इकडे स्टार्ट केलं तर एक चांगली सुरुवात होऊ शकते. नंतर मग कमवून तुम्ही पुढचे स्लॉट आणि पुढचे रँक अपग्रेड करू शकतात, म्हणजे ॲटलिस्ट इकडे एक चांगली इन्कम तुम्हाला घेता येणार. सो थँक्यू. हे पूर्ण प्लॅन प्रेझेंटेशन होती रिगार्डिंग तितरफ्लाय. रोज ह्याची झूम मीटिंग पण होते, आणि ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे त्याच्याकडून तुम्ही अजून माहिती घेऊ शकतात. रेफरल लिंक घेऊन रजिस्टर करून इन्कम सुरू करू शकतात. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.